नमस्कार, भाग्यश्री जायका यात्रामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नुसता बेसनाचा ढोकळा बनवणार आहोत। आता आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे। त्या बाउलमध्ये 1 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि चवीपुरतं असे अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे। चवीपुरतं 1 चमचा साखर घालायची आहे आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। आता मी हे मिश्रण चांगल्याने मिक्स करून घेणार आहे। मला आणखी पाण्याची गरज असल्यास इथे पुन्हा आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। ते मिश्रण चांगल्याने एकसारखं आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे। आता मी हे मिश्रण चांगलं फेटलेलं आहे, ते पूर्णपणे एकजीव झालेलं आहे। आता त्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकणार आहे आणि पुन्हा त्याला मिक्स करून घेणार आहे। आता हे ढोकळ्याचं बॅटर आपलं पूर्ण तयार झालेलं आहे। आता मी इथे झाकण ठेवून याला 10 मिनिटं बाजूला ठेवणार आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणी टाकून तापवून घेणार आहे। आता ते ढोकळ्याचं बॅटर आपलं भिजलेलं आहे, त्यामध्ये आपण 1 पॅकेट इनोचं ओतायचं आहे आणि त्या बॅटरला एकसारखं चांगलं फेटून घ्यायचं आहे। जोपर्यंत ते बॅटर पूर्णतः हलकं होणार नाही तोपर्यंत आपला ढोकळा हा फुगणार नाही। आता बघा, हे बॅटर पूर्ण हलकं होत चाललेलं आहे। आता मी याला चांगलं फेटून घेणार आहे। आता हे फेटून झालेलं आहे। आपल्याला हे बॅटर बाजूला ठेवायचं आहे। आता मी खोलगट असा एक भांडं घेणार आहे। त्या भांड्यामध्ये 2 ते 3 थेंब तेल टाकून हाताने त्याला छान पद्धतीने डब्याला लावून घेणार आहे। आपण ब्रशच्याही साहाय्याने आपण तेल लावू शकतो। त्यामध्ये आपल्याला आता हे मिश्रण पूर्ण ओतून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण पूर्ण मी त्या डब्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो डबा 1 ते 2दा मी असा हळूपणे टॅप करणार आहे। आता आपण ठेवलेलं पाणी तापून झालेलं आहे। त्या स्टँडवर आपण हा ढोकळ्याचा डबा ठेवणार आहोत आणि आपल्याला पॅक असं त्याला पूर्ण झाकून ठेवायचं आहे। वाफ आपली बाहेर गेली नाही पाहिजे, तसं आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे। 10 ते 12 मिनिटं आपल्याला झाकून शिजवू द्यायचं आहे। आता मी बघणार आहे, इथे ढोकळा शिजलेला आहे, तरी 2 मिनिट मी त्याला वाफू देणार आहे। आता पुन्हा आपण झाकण साईडने करून चाकूच्या साहाय्याने बघू शकतो ढोकळा शिजलेला आहे आणि थंड होऊ देखील लागला आहे। आता आपल्याला तो ढोकळा काढून घ्यायचा आहे आणि चाकूच्या साहाय्याने बाजूबाजूला पूर्ण डब्याच्या साईडने काढून घ्यायचं आहे। आता मी ह्या डब्यावर 1 प्लेट पालथी मांडणार आहे आणि तो डबा आपल्याला उघडा काढून घ्यायचा आहे। आता त्या डब्याला मी 2 ते 3दा अशी थाप देऊन तो डबा काढून घेणार आहे। आता बघू शकता तुम्ही, याला ढोकळ्याला चांगली जाडी आलेली आहे। आता ढोकळा पूर्ण थंड झालेला आहे। आता मी चाकूच्या साहाय्याने त्याचे चौकोनी असे छोटे छोटे काप करून घेणार आहे। आता मी ह्या ढोकळ्याला छोट्या छोट्या चौकोनी कापामध्ये कापून घेणार आहे। आता आपल्याला हा ढोकळा कापून झाला की त्या ढोकळ्याला फोडणी द्यायची आहे। बघा, हा ढोकळा पूर्णपणे फुगलेला आहे। याला चांगला असा कलरही आलेला आहे। तुम्ही बघू शकता त्याला किती छान पद्धतीचा असा स्पंज आलेला आहे। आता मी गॅसवर पॅन ठेवून घेणार आहे। त्यामध्ये तडका देण्यासाठी 1 चम्मच तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झाल्यास आपल्याला त्यामध्ये चिमूटभर जिरं, चिमूटभर मोहरी आणि हिरवी मिरची बारीक कापून त्यामध्ये टाकायची आहे आणि काही कढीपत्त्याची पाने आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे। त्याला तडका झालाच आपल्याला त्या ढोकळ्यावर पूर्ण ते पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर
हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घ्यायची. बघा हा ढोकळा तयार झालेला आहे. ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली सांगा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.